झी24 एक पाऊल पुढे. नमस्कार, मी मंदार परब. रोखोकमध्ये आपलं स्वागत. 18 जानेवारी 1982 हा दिवस गिरणी कामगारांच्या संपामुळे सर्वांच्या लक्षात आहे. मात्र आजही गिरणी कामगारांना स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावरच लढावं लागतंय. गिरण्यांच्या जमिनी विकून गडगंज पैसा कमवून गिरणी मालक मोकळे झाले असले तरी गिरणी कामगार मात्र स्वतःच्या घरांसाठी आंदोलनच करतोय. गरिबांचं वाली असणारं सरकार करते तरी काय? आयुष्यभर गिरणी कामगारांना आंदोलनच करावी लागणार का? यासारख्या प्रश्नांचा सडेतोड वेध घेऊयात. गिरणी कामगारांच्या नशिबी आंदोलनच का, या विशेष कार्यक्रमात. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यावर आहेत भाई जगताप. सर्वजण त्यांना ओळखतात आणि स्वतः पण कामगार नेते आहेत. त्यामुळे ते सरकारची बाजूही मांडतील की नक्की सरकारच्या मनात काय. त्याचबरोबर बाळा नांदगावकर आहेत आपल्यावर, मनसेचे गटनेते. ते पण त्याच क्षेत्रातून येतात आणि त्यांना पण याबद्दलची माहिती आहे. त्याचबरोबर दिवाकर रावतेही आहेत, शिवसेनेचे नेते. एकूणच विरोधी पक्ष पण या बाबतीत नक्की काय करते ते आपल्याला ते सांगतीलच. आणि दत्ता इस्वलकर आपल्याबरोबर थोड्याच वेळात असतील, पण तोपर्यंत उदय भट पण आपल्याबरोबर आहेत फोनवरून. एकूणच त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत आणि का एवढा वेळ लागतोय, या सर्वांचं विश्लेषण आपण करूया. पण त्याआधी एक रिपोर्ट पाहूयात आणि बघूया की नक्की याबाबतच्या घडामोडी काय झाल्या त्या. मुंबईला ज्या शहराला तुम्ही कापड पुरवलं त्याच शहरामध्ये हे मालक तुम्हाला नागडं फिरवतील. लालबाग परळ या चित्रपटातून पडद्यावर गिरणी कामगारांची मांडलेली व्यथा आज मुंबईतल्या रस्त्यांवर प्रत्यक्षात मांडली गेली आहे. 18 जानेवारी 1982च्या संपानंतर विस्कटलेले गिरणी कामगारांचे संसार आजही तसेच आहेत. कशीबशी देणी मिळाली असली तरी हक्कांच्या घरांसाठी कामगारांना वर्षानुवर्ष आंदोलनं, मोर्चे काढावे लागतात. सरकार नेहमी आश्वासनं देतं आणि फसवेगिरी करतं हे आम्हाला माहिती आहे. गेले वर्षभर आम्ही बघतो आश्वासनं द्यायची ती पाळायची नाही. आज आम्ही इथे बसणार आहोत. आम्हाला 1,48,000 लोकांना गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय सरकारने दिल्याशिवाय आणि घराच्या किमतीसंबंधी सुद्धा ती मालकांना कर लावून वसूल केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. मुंबईत अतिक्रमण करून झोपड्या बांधणाऱ्यांना मोफत घरं देणाऱ्या आणि कष्टकरी गिरणी कामगारांच्या घरांसाठी 8,64,000 रुपये किंमत लावणाऱ्या सरकार विरोधात हे आंदोलन आहे. अवाजवी आहे. माझं असं म्हणणं आहे की सरकार हे गिरणी कामगारांनी घरं घेऊ नये याच्यासाठीच अशा तऱ्हेची किंमत लावते. त्यामुळे ही तर आम्हाला किंमत मान्यच नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही. याबाबतीतला योग्य ते काय निर्णय आहे ते विधान परिषदमध्ये जाहीर करण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून होणार आहे. पण सकारात्मक चर्चा झाली. गिरणी कामगारांचं म्हणणं होतं फुकट घर द्या. अर्थात फुकट घर देणं हे राज्य सरकारला शक्य नाही. 1,48,000 सर्वांनाच घरं उपलब्ध व्हायला पाहिजे. ती कशी होतील ना होतील याबाबत साधिक चर्चा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. दोघांची चर्चा ऐकल्यानंतर तुम्ही या विषयाचा तुमचा निर्णय घोषित केला आणि तो जर गिरणी कामगारांच्या हिताचा नसेल तर नायब पृथ्वीराज चव्हाणला हातात चप्पल घेऊन दिल्लीला पळायला लावलं तर नावाचा विरोध लावलेला आहे. याच मुद्द्यावरून विधिमंडळात विरोधकांनी रणकंदन माजवलं असलं तरी पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार गिरणी कामगारांना मोफत घरं द्यायला काही तयार होत नाहीये. त्यामुळे एकेकाळी गिरण्यांचं माहेरघर म्हणवणाऱ्या मुंबईतल्या गिरणी कामगारांना गिरण्या गेल्या तरी आंदोलनं आणि मोर्चे काढतच राहावं लागणार अशी चिन्ह आहेत. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. एकूणच आपण बघितलं की आंदोलनं ही कायम होत आहेत गिरणी कामगारांची, पण त्यांना न्याय कधी मिळणार असं ते पण विचारत आहेत आणि सर्वच जणांचं याकडे लक्ष आहे. सुरुवात करूया आपण. उदय भट आपल्यावर आहेत, कामगार नेते. उदय भटजी, तुम्ही आम्हाला सांगा की नक्की कुठे अडलंय, कारण सर्वांना माहिती आहे की घरं मिळालेली नाहीयेत आणि असं असताना नक्की कामगारांना आता काय पाहिजे. नमस्कार. आजचं जे आमचं आंदोलन झालं ते अति प्रचंडच होतं. म्हणजे सगळे महाराष्ट्रातून हजारो लोक आलेले होते आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांची 2-3 दिवसापूर्वीची घोषणा, विधानसभेमधलं सगळं वक्तव्य सगळ्यांनी पाहिलं असेल की 16,000च्या पुढे ते घर द्यायला तयार नव्हते. फक्त 16,000 गिरणी कामगारांना देऊ आणि ते सुद्धा 8,34,000 किंमत मोजल्यावर. अर्थात त्याचा आम्ही जोरदारपणे आजच्या या मोर्चाने निर्धार केला
आणि मग आज जी चर्चा झाली त्या आजच्या चर्चेमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही किमतीच्या बाबतीत पुन्हा फेरविचार करू आणि 7 दिवसांनी त्यांची फेरविचार करून आमची घोषणा करू आणि त्याचबरोबर 16,000 घर दिल्यानंतर उरलेले जे 1,32,000 आहे, कारण एकूण 1,48,000 फॉर्म भरला होता, त्यांच्या संदर्भात जागा जास्तीत जास्त उपलब्ध करून तुमची कमिटी नेमू आणि शक्यतो विधानसभा अधिवेशन संपायच्या अगोदर म्हणजे 20 एप्रिलच्या अगोदरच आम्ही याचा निर्णय देऊ. प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की सरकारला थोडंसं मागे जरी हटावं लागलं असलं ते प्रत्यक्षात आमच्या हातात अजून काही विशेष पडलेलं नाही, थोडं मागे हटलेलं आहे. बरोबर आहे. सरकारची मला तुम्हाला हेच विचारायचं आहे उदय भटजी, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की तुमचा या सर्व घोषणांवर विश्वास आहे का? सरकार प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काहीतरी आश्वासनं देते, पण या आश्वासनांवर तुमचा कितपत विश्वास आहे? आता त्याच्यामध्ये असं आहे की या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण आहोत. एक मुख्यमंत्री जबाबदार पद्धतीने विधान परिषदेत आज त्यांनी घोषणा केली, निवड आम्हालाच आश्वासन दिलं असं नाही, तर आमच्या चर्चा झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेमध्ये स्वतः भाषण करून घोषणा केली की आम्ही या किमतीचा फेरविचार करतो आहोत आणि 7 दिवसात जाहीर करू आणि जागा जास्तीत जास्त उपलब्ध करण्यासंबंधात 20 एप्रिलच्या आत आम्ही निर्णय घेऊ, तुमची कमिटी नेमून कामगारांची. आता ह्याच्यावर आपल्याला काही किमान प्रमाणात विश्वास ठेवायला पाहिजे. अर्थात आम्ही आंदोलनाकरता सज्ज आहोत, कारण आम्हाला असं आतापर्यंत गिरणी कामगारांना कधीच चुकाचुकी काही मिळालेलं नाही, आंदोलनानेच मिळालेलं आहे. आणि आपण सगळ्यांनी एक विचार करूया की 20-25 वर्षापूर्वी नोकऱ्या गेलेल्या गिरणी कामगारांचं पुनर्वसन करण्याची भाषा तरी सरकारला करावी लागते. हे आमच्या आंदोलनामुळेच घडतंय. हे आंदोलनाची धार तीव्र ठेवतच पुढच्यासाठी आम्ही तयार राहणार आहोत. ठीक आहे, तुम्ही असेच राहा फोनवर. भाई जगताप पण आपल्यावर आहेत. भाई, तुम्हाला काय वाटतं की घोडं कुठे अडलंय? कारण सर्व तुम्ही स्वतः कामगार नेते आहात, कामगारांचे प्रश्न तुम्ही समजू शकता, असं असताना ते सोडवले का जात नाहीत? मुळात असं आहे की हे गिरणी कामगारांच्या घराचा जो प्रश्न आहे तो जेवढा आपण म्हणतोय तितकं सरळ नाही. याचा अर्थ असा अजिबात कुणी करून घेण्याचं कारण नाही की सरकारने गिरणी कामगारांना घरं देण्याचं आश्वासन यापूर्वीही दिलं होतं आणि काही अंशी तशी पावलंही उचलली होती. सुरुवातीला आज जी बैठक झाली हीच समिती, कृती समिती जी आहे त्यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. याच्यामध्ये फक्त त्यांना एका गोष्टीत दुरुस्त करतो ते असं ते स्वतः होते, मी स्वतः होतो, आदरणीय गटनेते बाळा नांदगावकरजी होते आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की हे 8,34,000 जी काही किंमत ठरवली, जी ओरिजिनल 12 लाख आणखीन काहीतरी होती, त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहेत त्याच्यातनं 2 लाख कमी केले, राज्य सरकार जे काही करू शकतं ते केलं, तरी सुद्धा याच्यामध्ये आणखीन काही करता येईल का यासाठी ती 7 दिवसामध्ये जी कमिटी नेमली जाईल त्याच्यामध्ये यांचे प्रतिनिधी असतील, कामगारांचे प्रतिनिधी असतील आणि स्वतः जी कृती समितीचे प्रतिनिधी असतील. 8 दिवसामध्ये तो एक निर्णय होईल ज्याच्यामध्ये जसं 8,34,000 सांगितलं जात आहे तसं आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे. तिथे 4 माळ्याच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याची किंमत 4,85,000 आहे आणि ती सुद्धा कमी व्हावी अशा प्रकारची भावना आहे. आता प्रश्न असा आहे की या कृती समितीने 2-4 महत्वाच्या गोष्टी इथे हे केल्या होत्या, मांडल्या होत्या सरकारपुढे पूर्वीपासून, कारण मी काही बैठकांमध्ये मी होतो स्वतः. एक ही जी ज्याला आपण कटलाईन म्हणतो किंवा ज्याला आपण कधीपासून हे मोजायचं, मग ज्या दिवसापासून झालं 1982 साल, हे पूर्वी नव्हतं पकडलं, कारण ते जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा ते 95-97 पकडल्यामुळे जवळजवळ फक्त 67,000 त्याचे कामगार त्याच्यामध्ये अंतर्भूत झाले होते. आणि जो अन्यायकारक होता आम्ही सगळेजण, मी स्वतः सचिन अहिर तेव्हा मंत्री नव्हते तेही भांडले, हेही मला मुद्दाम सांगावंसं वाटेल. आणि ही मागणी होती कृती समितीची 1982 हा क्रायटेरिया जो लावला गेला आणि त्याच्यामुळे आज जी काही संख्या आहे 1,48,000 ही त्याच्यामुळे झाली. हा एक मुद्दा. त्याशिवाय जे कामगार मृत झाले त्यांच्या वारसांना सुद्धा घरं मिळावी असंही एक होतं, त्याचाही निर्णय झाला. आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे, गिरणी कामगारांना घरंही मिळालीच पाहिजेत ह्याच्याशी पूर्णतः एक कामगार नेता म्हणून सुद्धा आणि एक आमदार म्हणून सुद्धा ठामपणे आम्ही त्यांच्या याच्यामध्ये आहोत. त्यांची मागणी सुद्धा जी होती, त्यांचे जे पैसे सुद्धा दिले गेले त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळे एकत्र आलो नाही. ती त्यांची मागणी 800 कोटी जे मागच्या वेळेला वाटले गेले ते त्याच्यामुळे वाटले गेले, आपण लक्षात घ्या. झी 24 तास एक पाऊल पुढे.